शिक्षणातूनच मी यांना उत्तर देणार आहे. मग त्यातूनच निर्मिती झाली भिडेवाड्यातील पहिली मुलींची शाळा. आम्ही शाळेची सुरुवात केली. पोरी प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगू लागलो, तुमच्या पोरीबाईंना पाठवा, शाळेत धाडा, त्यांना शिकू द्या, त्यांना मोठं होऊ द्या. ज्या चार लोकांना आमचे हे विचार पटले बघा लेकरांना, त्यांनी मात्र त्यांच्या लेकरांना आमच्या शाळेत धाडलं. आणि काय मग आज माझ्या शाळेचा पहिला दिवस की चालले की मी शाळेत शिकवायला गेलो. ह्या अशा चार मोडण्यास मुली अशा रांगेत बसल्या होत्या. मी गेले, त्यांना बोंजारलं, त्यांचं नाव विचारलं आणि अशा प्रकारे माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली. पोरीला शिकवायला मी चालू केले बघा. पोरी ती आहे त्या काळात पोरी न सांगते ही भारतातली पहिली महिला शिक्षिका बघा. आणि मग काय रोजचं जायचं, लेकरांना शिकवायचं आणि घरी यायचं. आता हे जेवढं सांगायला सोपं आहे तेवढंच कठीण पोरीनं त्या काळात होतं बघा. जायचं शिकवायचं म्हणजे एवढंच नव्हतं, खूप प्रसंग सहन करावं लागले बघा. जायचे जेव्हा शाळेत कधी कोणी दगड धोंडे टाकायचे, कधी कोणी शेण टाकायचं, कधी कोणी शिवागाळी करायची. आज तर हातात झाली एका महिन्यावर चक्क खरकट अंगावर टाकलं. आता मात्र सहन होत नाहीये. मी आपली गेले धनीकडं आणि धनीला म्हटलं, हे काय मला आता सहन होत नाही बघा धनी, चांगल्या कामाला पण लोक मला अडथळा देत आहेत. मी नाही जाणार तुझ्यापासून शाळेत शिकवायला. धनी म्हणलं, शांत हो साहेब, तुझं लुगडंच खराब होते ना, खरकटच टाकलं ना, शिवागाळीच करतायत ना, करू दे, पण शिक्षण थांबता कामा नये सावित्री. तुझं लुगडं खराब होते ना, रोज जाताना लुगडं सोबत घेऊन जात जा, शाळेत जाऊन खेळ, येताना पुन्हा ती लुगडं घालू नये, पण शिक्षण थांबायचं नाही सावित्री. आता मला सांगा, तुमचं जर एवढं पाठिंबा असेल मला, या पगार खचून निघाले की भांडण परत, पुन्हा माघार घेतली नाही, पुढे चालत राहिले, शिक्षणाचा वारसा चालत राहिला बघा पोरी. आता ह्या गोष्टी जेव्हा चालत होत्या, ज्या चार लोकांना आमचे हे विचार पटले नव्हते त्यांचे मात्र कटकारस्थान चालू होते बघा. एक ब्राह्मण मुलगा गेला की माझ्या सासऱ्याकडे आणि म्हणतो कसा, गोपाळराव वेळी तुमच्या सुनेला आणि मुलींना थांबवा हो, पोरी बाईला शिकवायला जाऊन आमचा धर्म भ्रष्ट करून पाहतायत हो, उद्या झाला त्यांचं काय बरं वाईट झालं तर सांगितलं म्हणू नका. आता संतापलं की सासरा माझा. आणि अशी शाळेत आम्ही धनी आणि मी आलो आणि दारातच थांबलो आणि म्हणतात कसं, ज्योतिबा तिथंच थांब, उमरा ओलांडायचा नाही. हे जे शिक्षणाचं खूळ तुमच्या डोक्यात आहे, समाज परिवर्तनाचं जे खूळ तुमच्या डोक्यात आहे,